महाविकास आघाडी आणि वंचितची आज बैठक होते आहे। मात्र पहिल्याच बैठकीत जोरदार फटाके वाजले आहेत। आम्हाला 1.5 तास बाहेर उभं केलं अशी तक्रार वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी केली आहे। महाविकास आघाडीचंच काही ठरलेलं नाही, त्यांची एकमेकांमध्ये भांडणं सुरू आहेत असं पुणकर म्हणाले। वंचितचे डॉक्टर पुणकर हे आक्रमक झाले आहेत। मविया वंचितच्या पहिल्याच बैठकीत फटाके वाजलेले आहेत। 1 तास झाला आम्हाला बाहेर बसवलं अशी तक्रार पुणकर यांनी केलेली आहे। मविया वंचितच्या पहिल्याच बैठकीत या ठिणग्या उडाल्या आहेत। बैठकीत सामील होत आमची भूमिका स्पष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मवियाचं सध्या काही ठरलं नाही, त्यामुळे ते आम्हाला काय सांगणार असा सवाल देखील पुणकरांनी उपस्थित केला आहे। पुणकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत। एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत। आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे। परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा, आणि जवळजवळ 1 तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत, ते आतमध्ये बसलेले आहेत। आता खरं तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे। दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहित नाही। मी निघून आलो तिथून। आम्ही त्यांना विचारलं की तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाही तर मग कलेक्टिव्हली बोलू। आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला 12-12चा आहे, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे। मग तुमचं ठरत नाही आहे, आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे 12-12-12चा, त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।